शरीर अवयवास्तु परमाणुभेदेन अपरिसंख्ययाः भवन्ति तेषां परमाणूनां संयोगे विभागे च कारणं वायू कर्म स्वभावश्च. म्हणजे चरक कालामध्ये सुद्धा सगळं शरीर स्थूलमानाने सांगितल्यानंतर, इवन सुश्रुताने सुद्धा स्थूलमानाने सांगितल्यानंतर सूक्ष्माकडे ते वळले. आणि मग चरकाने परमाणू, चित परमाणू ज्याला म्हणून चैतन्ययुक्त परमाणू, त्या परमाणूचा विचार तिथे मांडला. आणि सुश्रुतामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल की भूतात्मा हा कसा सूक्ष्म आहे, नंतर या चर्मचक्षून दिसत नाही, हे वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे. पण आता चरक काळामध्ये असा एक प्रश्न पडला की हा जो चित परमाणू आहे तो परमाणू आहे म्हणजे आहे काय. तर तिथे चरकाने आधी पहिल्यांदा लोकपुरुष साम्य हा सिद्धांत सांगितला, एक लोकपुरुष सिद्धांत. आणि त्यात त्यांनी सांगितलं ब्रह्म, विश्व आणि आपण मनुष्य हे साम्य आहे, त्यांच्यामध्ये वेगळेपण काही नाही. म्हणजे सृष्टीच्या एकूण रचनेच्या किंवा सृष्टीच्या एकूण नियमांच्या बाहेर स्वतंत्रपणे मनुष्य असा नाही आहे, तर तो त्यात बांधील आहे. तिथे जसं आहे तसंच इथे आहे. उदाहरणार्थ त्यांनी एक सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र म्हणजे विसर्गादान विक्षेपही सोमसूर्या निलायथा धारयन्ति जगद्देहम कफपित्ता निलास्तथा. सुश्रुत सूत्र सनद्य 21 सूत्र 8. इथे सूर्य, चंद्र आणि वायू विसर्गादान विक्षेपही सोम, सूर्या, नीला, अनिल असे 3 घटक त्यांनी घेतलेले आहेत. वायूचा गोल काढलाय, कारण योगशास्त्रात किंवा इतर ठिकाणी 4 परमाणू जे मानलेले आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याला आकाशाचा परमाणू काही लोक मानत नाहीत, कोणीच मानत नाहीत ते, कारण आकाश विभू आणि नित्य आहे. आणि परमाणू ज्याला म्हणायचं त्याला काहीतरी आकार आहे, म्हणून 4च परमाणू नैयायिक आणि वैशेषिक मानतात, पृथ्वी, आप, तेज, वायू. तर त्यात योगामध्ये त्यांनी त्या परमाणूला, तो एक विषय वेगळा आहे, फिजिक्सचा विषय आहे तो, त्याच्यावरती सुद्धा वेगळं बोलता येईल, केव्हा तरी अरेंज करू. पण तिथे त्याने एक काल्पनिक आकार दिलेला आहे की पृथ्वी परमाणूचा आकार चौकोनी आहे. का तर ती गुरु आहे, प्रत्येक ठिकाणी ती अशी विरोध करते आणि स्थिरतेकडे जाते. समजा कल्पना करा, आपल्या गाडीची चाकं चौकोनी केली, आपण केव्हा मुंबईला पोचणार? मला नाही वाटत आपण मुंबईला पोचू म्हणून, आणि ते खडक 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 असं करत करत जाणार. म्हणून पृथ्वीचा आकार त्यांनी चौकोनी दिला आहे. आपाचा चंद्राकृती आहे, तेजाचा जो दिला आहे तो तीक्ष्ण दिलेला आहे, टोकदार. आणि वायूचा गोल, कारण वायू विरोध कधीच करत नाही कशालाही, आणि तो सारखा गतिमान. म्हणून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल, सगळे गॅस सिलेंडर हे गोल असतात. कुठलाही तुम्हाला गॅस सिलेंडर चौकोनी आहे असं दिसणारच नाही. गतीसाठी गाडीची चाकं गोल आहे, कुठल्याही याच्यात जिथे ते गती हा विषय येईल तिथे वायूचं, म्हणून हे वायूचं प्रतीक. असं हे जे ब्रह्म आहे, याला परमात्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, किंवा महाविष्णू असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मुळात हे सगळं लोक, सगळं हे विश्व जे काय अगदी दिसते, पृथ्वी म्हणजे नव्हे, अनेक असंख्य तारे, ग्रह, किती 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 धूमकेतू वाटलेलं आहे. त्यातून मग पुढे मनुष्य हा निर्माण झाला. आणि त्या माणसामध्ये चरकाने त्याच्या ह्याच्यातलं जे काय आहे ते सगळं शारीर सांगितलं, स्थूल शारीर मोठं, अर्थात सूक्ष्मापासून सांगितलं, पुरुष बीज, स्त्री बीज,
तिथपासून कसं होत आलं ते गर्भाक्रांतीमध्ये सविस्तर दिलेलं आहे, त्याच्यात आत्ता मी जाणार नाही. परंतु ह्याचा एक भाग, आता हे लोक आहे, हा पुरुष आहे. तर इथे चरकाने काय विचार केला, हा लोक आहे आणि आता इथे पुरुष आहे. हा जो चित परमाणू आहे एक, ह्याच्यातला एक चित परमाणू शरीर अवयवास्तू परमाणू भेदेनं अपरिसंख्यया भवन्ति. हा परमाणू आहे. आता मागच्या वेळेला आपण त्याचं कर्म स्वभाव ते सांगितलं होतं इंट्रोडक्शनमध्ये, पुढे जास्त सांगू, पण आता याच्याकडे आपण जरा बोलूया की ह्याच्यामध्ये काय काय आहे. या चित परमाणूमध्ये जो दिला आहे त्याच्यामध्ये काय आहे चरकांच्या मते, ते आपल्याला आता बघायचं आहे की जेणेकरून सूक्ष्म जी चिकित्सा करायची असते बीजपर्यंत, तिथे तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल. कारण स्थूल याच्यामध्ये सूक्ष्म जे भाग आहेत ते कव्हर होणारच नाही. म्हणून हे पंचभौतिक आहे हा परमाणू. ते बाहेरच्या बाजूला सगळी पृथ्वी आहे आणि याच्यामध्ये आप हा रस आहे सगळा. बघा, आप इथे तेज परमाणू पण आहे, वायूच्या पोकळ्या आहेत, पोकळ्या त्याच्यात वायू आहे आणि याला एक नाभी आहे त्या परमाणूला. हे जशी याच्यामध्ये एक नाभी सांगितली आहे पुरुषामध्ये, तशी याला एक नाभी आहे आणि ती नाभी नियंत्रण करते. या नाभीमध्ये आधी रस आहे आणि हा सामान्य रस आहे. हे आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये वायू आहे. म्हणून इथे 3 प्रकारचे नियम लागू होतात ह्याच्यासाठी, ह्या परमाणूसाठी. एक म्हणजे उपस्नेहन, दुसरा जो आहे तो उपस्वेदन आणि तिसरा जो आहे तो उपकंपन. असे 3 आहेत. तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवताना 1 किंवा 2च शिकवलं, एकच शिकवला. उपस्नेह म्हणजे काय, तर डिफ्युजन. पूर्वीच्या काळात जे डिफ्युजन म्हणायचे की एक पदार्थ ठेवला, स्क्रीन आहे, त्याच्यात इकडे पदार्थ जातात, ते उपस्नेह नाही. याची ही जी पृथ्वीची त्वचा आहे ती सूक्ष्म आहे, की बाहेरच्या जगात. आता हा एक परमाणू आहे, तसा त्याला दुसरा जोडून परमाणू आहे, तिसरा परमाणू आहे, असं होत 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 शरीर अवयवास्तू परमाणू भेदेनं अपरिसंख्यया भवन्ति. आता आपल्याला याच्यामध्ये चरकांना अपेक्षित काय आहे, सूक्ष्म घटक. कारण बीज भागावरची चिकित्सा करायची झाली तर ती आपण काही शुक्र आणि शोणित याच्यावरची, समजा एखादं कोणीतरी आले प्लॅनिंग करून की बाबा गर्भनिर्मितीसाठी आम्हाला सल्ला द्या, तर ते करता येईल त्या बीजांचं. पण अगदी आदिपुरुष त्यांचा जो असेल तिथपासून जे दोष आले असतील तर ते कसे घालवायचे, तर ते घालवता येतील की नाही येणार. कारण कधी कधी त्याला आपण म्हणतो स्वभाव तयार होतो, तो प्रकृतीचे जे अनेक पर्याय आहेत त्यात स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा परिणामम च मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिना. प्रकृतीला ती 7-8 नावं सुचवणी दिलेली आहेत. स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा आणि परिणाम. तर त्यामुळे प्रकृती ही कधी बदलता येत नाही. प्रकृती ही प्रकृती का बदलता येत नाही, तर ती त्या ब्रह्मांडांच्या नियमात आहे. ब्रह्मांड जे काय आहे अशी कल्पना केली, त्याच्यात महाविष्णू जो आहे, जो काय अंतिम म्हणू आपण विश्वाचा सोर्स, त्याच्या 2 विभूती ज्या आहेत त्या प्रकृती आणि पुरुष.
ते आपल्याला सांख्यांनी तिथून शिकवलं पुढे, प्रकृती आणि पुरुष. म्हणून आता आपण एक गोष्ट इथे बघूया की हा जो परमाणू आहे, ह्या परमाणूला काही गुणधर्म हे दिलेले आहेत की एक जो दिलेला आहे त्या परमाणूला हा जो चित परमाणू आपण म्हणू त्याला एक पहिलं दिलेलं आहे हेतू, दुसरं 2 दिलेलं आहे दुसरं उत्पत्ती, 3 आहे वृद्धी, 4 आहे उपप्लव, आणि 5 आहे वियोग. हा चित परमाणूचा जिवंत कण तो या 5 नियमाने हे काम करत असतो. त्याचा रेफरन्स दिलेला आहे चरक शारीरिक अध्याय 5 सूत्र 6, 7, 8 इथून सुरुवात झाली. सुश्रुताचा पण रेफरन्स आहे, सुश्रुत शारीर 1:9 आणि चरक शारीरिक अध्याय 5 6 पासूनच्या सगळ्या सूत्रांमध्ये थोडं हे दिलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आहे दिलेलं. हेतू मुळात हा चित परमाणू निर्माण झाला का, काय संबंध काय, कशासाठी झाला चित परमाणू. आता ते शुक्र आणि शोणित हे सचित परमाणूच आहे. एक स्त्री बीज जे काय आहे ते सचित परमाणूच्या रूपातच आहे, आणि शुक्र पुरुष बीज आहे ते सचित परमाणूच्या रूपातच आहे. पण त्याचा हेतू काय तो मोठा गमतीशीर तरी वर्णन केलेलं आहे. आद्य विष्णू महाविष्णू जो आहे त्याचे 2 विभूती दिलेल्या आहेत, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष हे त्याला नाव दिलेलं आहे. त्याची निवृत्ती दिलेली आहे आणि सांख्यकारिकेमध्ये त्याचं वर्णन जास्त दिलेलं आहे. व्यवहारात प्रॅक्टिसमध्ये आपण आपल्या ओघात असतो, त्यामुळे इतकं मागे जाणं आपल्याला कधी कधी जमत नाही, पण ते डोक्यात असायला लागतं. प्रकृती म्हणजे स्वभाव आणि पुरुष म्हणजे चैतन्य. चैतन्याशिवाय स्वभाव तो काहीही करू शकत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ काशाला तीक्ष्णत्व का, ह्या प्रश्नाला उत्तर नाही. ह्या प्रश्नाला एकच उत्तर, स्वभाव. पुढे ज्यानं कोणी त्या विष्णूने महाविष्णूने केलं आहे त्याने ते तयार केलं आणि ते तसंच चक्र चालू आहे आजपर्यंत. कंकंटकम करोती असं प्रश्न तिथे त्या मुद्दे खूप वर्णन केलेले आहेत. ते वरती जे प्रकृतीचे आहेत ते काठाला तीक्ष्णत्व कोणी दिलं, फुलाला रंग कोणी दिला, याचं असं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि गंगाधरामध्ये तर त्यांनी खूप दिलेलं. तर त्यात त्यांनी असं निर्माण केलं आहे, सांगितलं आहे की ह्या महापुरुषाने किंवा हा महाविष्णू आहे त्याने जेव्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा पहिली पृथ्वीची स्थापना केली. ही पृथ्वी, पण आता नुसती पृथ्वी स्थिर नाही राहू शकत. 5ही महाभूतही संतुलित पाहिजे, म्हणून तिला पृथ्वीला आतमध्ये त्यांनी आप दिलं. शरीरामध्ये आप पण घटक आहेत बघा, आपाचे. आणि तुम्ही जर बघितलं तर ही पृथ्वी आहे, पण या पृथ्वीच्या बाहेर सगळं आप आहे. हे भौतिक आहे, हे सूक्ष्म असतं, अगदी मायक्रो. हे योगाच्या साधनेतून ते बघता येतं. जसा आप आहे तसं याच्यामध्ये तेज आहे, उपस्वेदन न्यायाने ते घेत असतो. आणि आप हे उपस्नेहन न्यायाने ते घेत असतो. हा परमाणू हे असं चालू असतं, उपस्नेहानं जवळच्या ते घ्यायचं आणि संतुलित करायचं. आता ते संतुलन करणं हा थोडा एक फिजिक्सचा भाग आहे आपल्याकडचा, कारण आज वैशिष्ट्यकांनी दिलेला आहे. ते केव्हा तरी एकदा वेगळं लेक्चर घेऊ, कारण
त्यातनं लेक्चरची बरीच उपफुटत जाणार आहे त्याची मला कल्पना आहे. पण तिथे हा उपस्नेहन न्याय दिला आहे, तसा उपस्वेदन आहे की उष्णता असं घेतली जाते. हा परमाणू बरोबर घेतो आणि संतुलित करतो. हा एक परमाणू चित परमाणू करतो म्हणून अनेक परमाणू, म्हणून एकूण आपल्या शरीराचं उष्णतामान आहे. आपल्या शरीराचं जे उष्णतामान वाटतं ते संतुलित त्याचं आहे. ते त्याच्याप्रमाणे हे आप ते तसा या पोकळ्या ज्या आहेत त्या पोकळ्यामध्ये वायू आहे. आता हा वायू आणि अनिल वायू ह्याच्यात पुन्हा फरक येईल. म्हणजे तिथे त्यांनी विश्वासा काढलेला आहे वायू आणि वातदोष ह्यात जरा फरक आहे थोडासा, आणि तो चिकित्सा दृष्टीनं असतो तर तो आपण बघू. पण आकाशाच्या अशा पोकळ्या आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्यामध्ये हा वायू राहतो. आणि ते आकाश कमी जास्त झालं की काही नको असेल तर वायूच्याद्वारे ते नको असेल तर फेकून टाकलं होतं बाहेर. ते याप्रमाणे त्या पुरुषाने जेव्हा ह्या दोन विभूती तयार केल्या, प्रत्येक शरीर तयार केलं, त्याच्यातून मनुष्य तयार झाला आणि मनुष्य तयार झाल्यानंतर धर्माधर्म निर्माण झाले. चांगला वागणं धर्म, वाईट वागणं अधर्म. वाईट वागणं म्हणजे काय? निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाणं अधर्म, आणि निसर्ग नियमांना धरून वागणं म्हणजे धर्म. हा इथे अर्थ अपेक्षित आहे. तुम्ही बघा सगळे पक्षीसुद्धा आपापल्या नियमाने वागतात, प्राणीसुद्धा वागतात. जंगलातले प्राणी जे आहेत त्याच्या आता उदाहरण तो कुत्रा, त्याला अपचन झालं त्याला बरोबर माहिती आहे, तो जातो गवत खातो आणि ओकतो. त्याला कोणी शिकवलं वमन? आणि त्याला वमनाचं लेक्चर कोणी दिलं होतं त्या कुत्र्याला की बाबा हे कर, पूर्वकर्म प्रधान कर्म, हा स्नेह घे आधी. स्नेह पूर्वकर्म प्रधान कर्म हे स्नेह वगैरे जे आहे ते माणसासाठी. म्हणून मग इथे त्यांनी बाकीच्या विश्वाच्यापेक्षा माणसाचा विचार केला. त्यामुळे शरीर निर्माण झालं. त्या शरीर निर्माण करायचा मूळ हेतू हा की त्या माणसाला जे काय आपले धर्माधर्म करता यावेत तर ते असे त्या चैतन्याला असं हवेत राहून नाही करता येणार. कारण त्यात तुम्हाला एक गंमत सांगतो कशी आहे ती. तुम्ही जर पदार्थ विधान वाचलं तर त्याच्यामध्ये पृथ्वी, तेज, वायू, आकाश ह्यांचं जे पंचभूतात्मक शरीर आहे ते पृथ्वीवरती आहे. आपलोकात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आपस्वरूपाचं शरीर आहे. तेज लोकावरती आहे, वायू लोकावरती आहे, अशी शरीरं आहेत. पण ते पुढे असं वर्णन करतात की ती शरीरं धर्माधर्म करायला योग्य नाही. फक्त हे एकमेव पृथ्वीवरचं शरीर आहे ते पाचीयाने युक्त असल्यामुळे ते धर्माधर्म करतं. आणि धर्माधर्म करायचे असतील तर त्याच्यासाठी त्या चैतन्याला, त्या परमात्म्याचा जो अंश आहे भूतात्मा, त्याला शरीर पाहिजे. ते शरीर पाहिजे म्हणून हा जो हेतू आहे तो पहिला हेतू त्यांनी दिला. काय केलं आहे बघा त्यांनी. मुळामध्ये प्रकृती कशी सांगितली आहे, जी स्वभाव सांगितलं आहे उभवपे अनादी. दोघंही त्यांचा केव्हा सुरुवात झाली माहिती नाही. उभवपे अलिंगम, त्यांच्यातलं लिंग सांगता येत नाही. अनपरव, ते दोघंही सारख्याच रँकिंगचे आहेत. सर्वगत प्रकृती आणि पुरुष कुठेही विश्वास जा तुम्हाला दिसेल की अमेरिकेतला स्वभाव वेगळा आणि इकडचा स्वभाव वेगळा. अग्नीचा, माणसाच्या स्वभावाचं म्हणत नाही. माणसाचे स्वभाव वेगवेगळे जे दिसतात ते रजतम सत्व यांच्यामुळे. पण अग्नी हा जो आहे हा स्वतः एकतत्वाचा आहे. तो इथलाही अग्नी जाळणार, अमेरिकेतलाही अग्नी जाळणार. इथलंही पाणी थंड, तिथलंही पाणी थंड. कुठेही जा, ध्रुवावरती जा, चंद्रावरती गेले तरी स्वतः सांगतात की जल हे शीतच आहे, उष्ण नाही. हे स्वभाव. तर ते स्वभाव जे आहेत ते सर्वगत आहेत. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं कळेल की दोन्ही ते नित्य आहेत. प्रकृती आणि पुरुष म्हणजे ते जे चैतन्य आहे ते चालत आलेलं आहे आत्तापर्यंत. किती वर्षांनी कोणाला काही सांगता येणार नाही. सगळ्या अंदाज असतात 2 अब्ज वर्षापूर्वी, 5 अब्ज वर्षापूर्वी. पण आधी माणसाचं आयुष्य जितकं आहे ती प्रत्यक्षप्रमाणाने ती वर्ष बघायची तर आयुष्य पुरणार आहे कुठे. म्हणजे एकमेक दुसऱ्याला सांगतच आले ना. सांगत आले ते सांगण्याच्या ज्ञानात चुका होतातच, बदल होत जातात. म्हणून तर संहिता ज्या आपल्या आहेत
या ओरिजिनल संहिता कुठे आहे? 1,00,000 श्लोक होते चरकामध्ये, आज 20-25 हजारच आहेत चरकामधले. मग मधले गेले कुठे? ते जे गेले ते गेले, पण ते ज्ञान पण गेलं ना, सांगणारं कोण आहे आता? लोक. आता जुन्या पिढीतलं आमच्या गुरुंच्या वेळेचं मी आहे म्हणून मी तुमच्या इथे बोलतो आहे आणि त्यातला अंश तुमच्याकडे आता आला आपोआप. तर इथे हे लक्षात ठेवायचं आपल्याला की हे प्रकृतीचे आणि पुरुषाचे समान धर्म आहेत. तसं दोघांच्यात वैधर्म्य पण आहे प्रकृती आणि पुरुषामध्ये. ते काय आहे बघा, प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे, सत्व रज तम. सांख्याने त्याचा वेगळा विचार केला आहे सायंटिफिक. नुसतं सत्व रज तम, सांख्याने जो वेगळा विचार मांडला आहे, सत्वम प्रकाशकम ज्ञानरूप, रजश्चदाहा आणि तमा आवर्का अज्ञान. हे 3 स्टेट. माणसाची जागृती अवस्था आहे सत्व, झोपला की तो तम, आणि मध्ये ज्या क्रिया करतो ते सगळं रज, असा विचार केला आहे. पण सांख्याने परमाणूंच्या बाबतीत वेगळा विचार केलेला आहे. याची परमाणूंच्या बाबतीत तो विचार काय आहे बघा. आपला हा हेतू तर चाललं आहे, तर आपण चाललो आहे कुठे काय काय माहितीच नाही काही. तर त्याने सांख्याने दिलं आहे प्रीती, अप्रीती, विषाद, दोन परमाणूंच्या मध्ये आकर्षण असतं. हा सत्वगुण दिला आहे त्याने, सत्व रज आणि हा तम. 2 परमाणूने नको असलेलं दूर जाणं त्याला रज असं म्हटलं आहे. आणि दोन्ही कुठल्याही परमाणूने क्रियेत न भाग घेता तसंच राहणं तटस्थ, त्याला विषाद म्हटलं आहे. हा सांख्याने एक योग सांख्याच्या असं कारिकेत दिला आहे की प्रीती अप्रीती विषादाद्या, ते सूत्रच आहे बरं का. तर ती प्रकृती त्रिगुण आहे, बीजधर्मिणी आहे. एकातून दुसरं निर्माण करणं हा जो काही धर्म आहे तो प्रकृतीमध्ये दिला आहे, पुरुषामध्ये नाही. आणि आपण संसारामध्ये जे स्त्री पुरुष मेल आणि फिमेल म्हणतो त्याच्यामध्ये तेच गुणधर्म आहेत की हा जो मनुष्य आहे पुरुष तो तो पुरुष आहे आणि प्रकृती जी आहे ती स्त्री त्याचं प्रतीक आहे. म्हणून ते बीजधर्मिणी असं केलेलं आहे. प्रसवधर्मिणी, बीज धारण केलं आहे तर प्रसव पण होणार ना, एकापासून दुसरं ते पुढे येईल इथे आपल्याला उत्पत्ती आणि वृद्धीमध्ये. तर ती प्रसवधर्मिणी आहे. अमध्यस्थ धर्मिणी, मध्यस्थ धर्म म्हणजे तराजूचा काढला, तराजू तर पूर्वीच्या तराजूंना असा काटा असायचा सम, आणि याच्यात काहीतरी वजन घातलं तर तो काटा इकडे 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 हलायचा. तर हा जो हे गंगाधरांनी दिला आहे, हे तराजूची जी अवस्था आहे ती मध्यस्थ धर्म आहे. म्हणजे तटस्थ राहणं, शांत राहणं, किती संकट होते चैतन्य जे आहे ते शांत राहतं. आणि प्रकृती जी आहे ती अमध्यस्थ धर्म, म्हणजे सुख आणि दुःख. सुख आलं तर ती नाचायला लागेल, बाबा छान आनंद मोठं. दुःख आलं तर हताश होईल. हे धर्म ज्याच्यामुळे आहे ते प्रकृतीमुळे आहे. म्हणून ती अमध्यस्थ धर्म, सॉरी जरा उलटं झालं आहे ते. मध्यस्थ धर्म ही जी आहे प्रकृती आहे, मध्यस्थ धर्म हे सुखदुःख. आणि अमध्यस्थ म्हणजे कुठे याच्यात भाग न घेणं, ते त्याचं धर्म दिलेलं आहे. नंतर पुरुष जो आलेला आहे त्याचं वर्णन करताना बघा, बहवा संख्येने दिलं आहे, प्रकृती एकच दिली आहे. पण पुरुष बहवा, चैतनावंत, चैतन्य म्हणजे उत्स्फूर्त ऊर्जा त्याच्यामध्ये आहे, चेतनावंत. नंतर अगुण, हे सत्वरजतमांचं त्याला पुरुषाला बंधन काहीही नाही, ते अगुण. हा त्याच्यानंतर अबीज धर्म, त्याच्या प्रसव नाही, म्हणजे एकापासून दुसरं तयार करणं
हे नाही. प्रकृतीमध्ये ते दुसरं तयार करणं आहे. पुरुष अप्रसव धर्म आणि मध्यस्थ धर्म, मगाशी सांगितलं ते मध्यस्थ धर्म पुरुष आहे आणि अमध्यस्थ धर्म प्रकृती आहे. या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो आदिरस आहे त्या आदिरसामध्ये त्या सगळ्या गोष्टी तिथून आलेल्या आहेत. म्हणून हे गंगाधर टीका शारीरस्थान अध्याय 3 आणि अष्टांग संग्रहकारांचं पण दिलेलं आहे. एक ते म्हणजे काय बघा, रसजम वपुषो जन्म, रसजम वपुषो जन्म हे तर ह्याच्यामध्ये आपण घेऊ. पण मूळ हेतू जो आहे तो आपण बघितला धर्माधर्माच्या अंमलबजावणीसाठी किंवा त्याच्या ह्याच्यासाठी ह्याची उत्पत्ती झाली. मुळात शरीराची पण झाली आणि ह्याची पण झाली. आणि आता दुसरा जो आहे उत्पत्ती तो आपण मुद्दा बघूया की त्याची एक जी रचना झालेली आहे ती पांचभौतिक आहे. एक पांचभौतिक आत्ता सांगितलं पृथ्वी तेज वायू आकाश हे आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा तो आहार घेता त्या आहारातून ह्या पंचमभूतांचं इथे पोषण होत असतं त्या ह्याच्यामध्ये. नंतर पृथ्वीचं कार्य काय दिलं आहे बघा याला, आकार, स्थैर्य. काही काळ परमाणूला स्थैर्य हवं असतं ते पृथ्वीमुळे मिळतं. आपामुळे जीवनरस, जीवन म्हणजे आता ह्याच्यात काय झालं आहे, हा आदिरस आहे आणि हा जो आहे हा जीवनरस आहे. आपण म्हणतो प्रीणनम जीवनम लेपा, तो जीवनधर्म रक्ताचा आहे. इथे रक्त असणार नाही पण त्या रसामध्ये जीवनधर्म आहे म्हणून त्याला जीवनरस असंही नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रीणन कार्य तो करत असतो कारण ते भरपूर मिळत राहतात, त्याची पुष्टी होते. तेजामध्ये काय केलं आहे बघा की परिवर्तन जे याचं करायचं आहे ते तेज करतं. एकातून दुसऱ्यात रूपांतर करायचं आहे म्हणजे इथे सुद्धा पचनक्रिया चालू असते ह्याच्या ठिकाणी. आता जरी हा एक परमाणू आपण मानला तरी याच्यामध्ये आपाचे असंख्य सूक्ष्म कण आहे त्याच्यामध्ये. तो काय एकच कण असतो असं नाही आहे. तर त्यांच्यामध्ये जो उष्मा आहे उपस्वेदन न्यायाने आलेला तो उष्मा म्हणजे जेवढं उपस्वेदनमध्ये गंमत कशी आहे बघा, तो चित परमाणू आपल्याला पाहिजे तेवढाच उष्मा घेतो आणि मग स्टॉप करतो. हे बंद होणं नको आता बाद हे बरं आहे आपलं. आपण जसं का समजा गॅस पेटवलं, पाणी तापायला ठेवलं तर ते पाणी तापेल, 100 डिग्री आलं की उकळायला लागेल, पुण्यामध्ये उकळत आहे अजून गॅस चालू, त्याच्यानंतर पाणी आटायला लागेल वाफ होऊन गेल्यामुळे. आता भांडं करपलं म्हणजे इथे नियंत्रण काहीच नाही आहे माणसाच्या ह्याच्यामध्ये. पण इथे प्रकृतीच्या ह्याच्यामुळे उष्मा पाहिजे तेवढा घेतला जातो. आता हा उष्मा कोण घेतं तर ते तिथे जे मूळ सूत्र सांगितलं होतं, विसर्गादान विक्षेपही सोम सूर्या नीला तथा. चंद्र म्हणजे सूर्य, चंद्र आणि वायू हे तिघेजण जसे सृष्टीमध्ये काम करतात. सूर्य उष्मा देतो, उष्म्याचा किंवा तेजाचा मूळ स्रोत सूर्य आहे, त्याचं प्रतीक म्हणून अग्नी आहे. ते तिकडे पौराणिक याच्यामध्ये पण त्यांनी खूप ते वर्णन केलेलं आहे. जसं तेज आहे तसं तेजाला संतुलन करणारा आप पाहिजे म्हणून चंद्र. म्हणून एके ठिकाणी त्यांनी चर्चा अशी केलेली आहे की चंद्राचा प्रकाश हा कसा आला आहे, शीत का, हिवाळ्यामध्ये चंद्राच्या प्रकाशात बसावं, दूध प्यावं उन्हाळ्यामध्ये, असं ते वर्णन येतं ग्रंथातून. गच्चीमध्ये पासून थंडावा घ्यावा उन्हाळ्यासाठी. पण चंद्राचा मूळ प्रकाश थंड कोणी द्यायचा. तर आजचा अजून एक काही सांगेल की तो परावर्तित आहे. परावर्तित आहे म्हणून नाही, परावर्तित आहे म्हणून नाही शीत तो. नाही तर मग आरशावरून पडलेले किरण पण थंड पाहिजेत ना. आरशावरून परावर्तित केलं तर तुम्हाला गरमच जाणवतं.
ते अर्ध सत्य आहे त्यांनी सांगितलं. खरं सत्य असं आहे, चंद्राची उत्पत्ती ही आपातून झालेली आहे. तुम्ही जर तिकडे बघितलं तर ते अगदी लोकांच्या ह्याच्यापर्यंत आलेलं आहे. त्या मंगलाष्टकात सुद्धा आलेलं आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा आपातून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे प्रकृतीचा तो स्वभाव घेऊन ते आलेले आहेत. आणि त्यामुळे जरी सूर्याचे किरण चंद्रावर पडत असले तरी त्याच्यामुळे ते शीत होऊन खाली येते. आणि नुसतं शीत नाही, आल्हादक असतात. पण तुम्ही बघा, सूर्यकिरण आल्हादक नाही वाटत, पण चंद्रकिरण आल्हादक आहेत. तर इथे हा एक भाग लक्षात ठेवला पाहिजे की आप जे आहे ते प्रीणन करतं, त्याच्यानंतर तेज परिवर्तन करतं आणि आवश्यक उष्मा जो आहे तो नियंत्रण करायचं काम इथे प्रकृतीमुळे आप होतं. त्याच्यानंतर वायू, त्या पोकळ्या ज्या आहेत आकाशाच्या छोट्या छोट्या, त्याच्यात वायू आहे. आणि तो काय बघा, ह्याची जी अत्यंत सूक्ष्म हालचाल आहे ते वायूमुळे आहे. त्या वायूमधलं कमी जास्तपणा जो होतो त्याच्यामुळे ही सगळी सूक्ष्म हालचाल त्याच्या आतमध्ये असते, ती चालू असते. ती त्या वायूमुळे हालचाल चालू असते. त्याच्यानंतर आप्यकण ओढून घेणं. आप्यकण लागले तर ओढून घ्यायचं, कमी जास्त दाब करणं हे इथेच केलं जातं. त्याच्यानंतर आकाराचा बदल करणं किंवा आणखीन जे काय अंतर्गत कामं छोटी छोटी असतात ती कामं की आज आपण जुन्या शास्त्राने वर्णन केलेली नाही आहे. पण ते आता मी जेव्हा यादी देईन तेव्हा ती काय कामं चाललेली असतात ते तुम्हाला लक्षात येईल. आधुनिकाने एवढ्या खोलपर्यंत ते गेलेलं नाही. नुसतं DNA RNA डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड असं ते म्हणाले आणि तिथे थांबले पुढे. पण त्याच्यातले काय आकार असतील, त्याचं काय करायचं ते करू, त्याच्या पुढे काय ते काही नाही. आता ॲटॉममध्ये सुद्धा ते देवकण मानायला लागलेलं आहे. आता देवकण कशाला आठवलं तुम्हाला, विज्ञान जर आहे तर. पण ते एक अजम्पशन काहीतरी करायला लागतं, हे आहे असं. तर वायूच्या ह्यात सांगितलं. आकाशामध्ये बघा की या सगळ्या गोष्टी ज्या काय चालणार असतील ह्याच्या, त्याला विरोध करायचा नाही. अविरोध चालल्या त्या चालू द्यात काय त्या. अशा प्रकारे ह्या इथे पंचमहाभूतांचं जे आहे ते, त्यातनंही ही उत्पत्ती जी आहे हे उत्पन्न जो झाला चित्परमाणू. आणि इथे आता पुढे आपण वृद्धीकडे बढूया. ही वृद्धी म्हणजे त्या चित्परमाणूची वाढ होते. त्याला इथे हा रस मिळालेला आहे. पृथ्वी हा तेज वायू आकाश सगळे आहेत आणि त्या परमाणूचं जीवन चालू आलं आहे. वृद्धीमध्ये त्याचा हळूहळू विकास होतो. म्हणजे काय की प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला किती पाहिजे तेवढं तो जीवरस ओढून घेतो. ह्याच्यातून हा जो आदिरस आहे त्या आदिरसामध्ये सुद्धा प्रक्रिया चालू असतात आणि त्याची हळूहळू वाढ होते. या परमाणूची एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढ होते. वाढ झाली त्या ह्याची की मग त्या ह्याच्यामध्ये एक प्रकारची संवेदना सुरू होते आणि त्या ह्याच्यामध्ये ह्या वृद्धीमध्ये त्याचं रंग रूप जे काय काय असेल ते. आता उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर रक्ताचे कण लाल, मांसाचे कण गुलाबी, मेदाचे जर परमाणू बघितलं तर पांढरे, अस्थिचं बघितलं ते. म्हणून चरक चिकित्सास्थानात ते 15 ड्रणी चिकित्सा, तिथे त्यांनी आता कसं काय काय होत जातं की हाडाला कठीणपणा कसा आला आणि ग्रे रंग कसा आला, ग्रे कलर नाही तो तिथे कपिशवर्ण असं वर्ण केलं. रस अश्वेत कसा, तर ते रंग रूप सगळं जे आहे त्या ह्याच्यामध्ये त्या वृद्धीमध्ये त्याच्या येतं. शिवाय त्या रंगरूपाबरोबरच काय काय येतं बघा, विविध प्रकारचे गुण, कठीण, मृदू, कोमल किंवा चिवट किंवा आपल्याला जर पाहायचं असेल तर रुक्ष, स्निग्ध, उष्ण, शीत ह्या ज्या जोड्या दिल्या तिकडे वाघभटाने 20 गुण, त्या 20 गुणांचे इथं सगळं असतं ते मटेरियल याच्यात आणि त्याच्याशिवाय त्याचं संतुलन होत नाही ते. आणि ते यावेळेला ते वृद्धीच्या ह्याच्यामध्ये ते आलेलं असतं तिथे. आणि
मंद तीक्ष्ण गुरु लघु चदखर गुळगुळीत खरखरीत हे सगळे जे गुण आहेत त्या गुणांनी युक्त असा हा होतो. आणि त्या वृद्धीमध्ये याचंही प्रीणनं जीवनं लेपा स्नेहोधारण पुरणे गर्भोत्पात ही कर्म चालू असतात. जी माणसाची दिले तीच ह्याची पण आहे. प्रीणनं रसाने भरलं, जीवनम ॲक्च्युली रक्त नाही आहे, पण वायूच्या रूपाने इथे त्याला प्राण मिळत असतो. नाहीतर रक्ताचं कार्य काय? प्राण देणं, प्राण पुरवणं, प्राणवायू म्हणा काय जो असेल तो. प्राणव शोणीचा मी अनुवर्तते रक्तम जीव याची स्थिती ही एकूण देहाची सांगितली. मग याला रक्ताचं जे काय असेल त्याच्याऐवजी त्याचा प्राण आहे तिथे. लय पहा त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा याच्यामध्ये जे काय पाहिजे भर घालायची या पृथ्वीमध्ये आत्ता त्याची वृद्धीची अवस्थेत तो तरुण आहे हा परमाणू. त्या इथे काहीतरी कमी जास्त व्हायला नको, ती भर पडत असते. स्नेहा स्निग्धता जी आहे ती पुरवली जाते. म्हणून जिथे जे डल्लण किंवा चक्रपाणी स्वतः यांच्या ह्याच्यामध्ये सांगतात डल्लणाने ते एखादी ठिकाणी दिलं आहे की स्रोतच रिक्त पडतं. म्हणजे काय होतं? स्रोतांशी रिक्तानी असं शब्द आला आहे. तर तिथे जरी खाली टीके दिलेलं आहे रिक्ता स्नेहा भावा स्नेहा हा नाही, स्नेहाचा अभाव ज्याच्यात आहे ते रिक्तत्व. म्हणजे इथे एक प्रकारची स्निग्धता त्या ह्याच्यामध्ये वृद्धीमध्ये त्याला मिळालेली आहे. म्हणून ती स्नेहा धारण काही काळ ती पृथ्वीही धारण करते या वृद्धी अवस्थेमध्ये. आणि ती धारण केल्यानंतर पूर्ण त्याचं सारखं पुरण चालू असतं. आणि गर्भोत्पाद आता उत्पन्न करणारा जो शुक्रधातू आहे तोही याच्यामध्ये असला पाहिजे. या आधी रसातनं त्याचं संतुलन केलं जात असलं पाहिजे. आज असं प्रत्यक्षप्रमाणे ते सांगता येणार नाही, पण अनुमानाने सांगतात. वेणी माधव शास्त्री ते होते, ते वेणी माधव शास्त्री याच्या अशा प्रकारच्या विचारात काही गोष्टी सांगायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आरोग्यवर्धिनीच्या याच्यात त्यांनी काय वर्णन केलं आहे. आरोग्यवर्धिनीचं वर्णन करताना मंडलम सेविताम हेकाम अंतिकुष्ठम अशेषता. एक मंडलदा आरोग्यवर्धिनी सेवन केली तर ती कुष्ठ समूळ नष्ट करते. अशेषता अतिशयाने श्रेष्ठता म्हणजे सगळे काही शिल्लक राहतच नाही कुष्ठाचे दोष. म्हणजे याचा अर्थ बीजदृष्टीत जाते ना. मग मंडल म्हणजे काय ते त्यांनी सांगितलं आहे. मग तिथे दोन मतं त्यांनी सुश्रुताप्रमाणे मांडले. एक आहे 42 दिवस आणि दुसरं मत आहे 49 दिवस. ही आली कुठून? आरोग्यवर्धिनीमध्ये तर सुश्रुताने असं दिलेलं आहे कुष्ठाचे दोष रसात रक्तात मांसात मेदात अस्थित मज्जात जातात, जसे शुक्रात जातात. आणि शुक्रात गेले की ते दोष ओजाला नष्ट करतात. ओज हा हे प्राणायतन आहे आणि ते ओज नष्ट झालं यन नाशो नियतम नाशो यस्मिन तिष्ठती. ज्याचा नाश झाला असताना निश्चित यन नाशो नियतो नाशो निश्चितपणे नाश होतो शरीराचा. त्या ओझ्यावरती आक्रमण त्यांनी केलं तर म्रियती असं सुचवणे वर्णन केलं आहे. तो कुष्ठरोगी मरतो. सरळ शब्द आहे तसं मरण. मग आता त्याला चिकित्सा देणार कशी तू? म्हणून वेणी माधवाने काय केलं आहे रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र 7 धातू आणि इकडे शुक्रात वजा केला तर रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा तिथपर्यंत घेतले 6. आणि मग वेणी माधवाने सांगितलं की प्रत्येक धातू रसधातूसुद्धा 7 धातूंचा बनले. म्हणजे रसामध्ये सुद्धा रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र हे घटक आहे. रक्तामध्ये आहेत, मांसात आहे, मेदात आहे. म्हणून तर त्यांचं कार्य चाललं आहे. म्हणून तर हा कार्य करतो चित परमाणू. नाही तर कार्य करणारच नाही, तो जाईल खाला तो. म्हणून मग 6 जर दिवस धरले 7 घटक आणि 6 दिवस रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा 7 सकम 42 आणि 7 जर धातू धरले रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र आणि हे 7 धातू 7 49. म्हणून आरोग्यवर्धिनी
42 दिवस जर दिली त्या पद्धतीने, तर रसन पद्धतीने, तर ते बऱ्यापैकी त्याचं कुष्ठ जातं. म्हणजे ते दोष इथपर्यंतच्या लेवलला जाऊन नष्ट होतात. तर हे जसं सांगितलेलं आहे तसं तिथे याच्यामध्ये त्याचा शुक्रधातू जो आहे तो शुक्रधातू वाढला की जो रसही वाढतो आणि मग याचं वृद्धी निर्माण होऊन पुढची उत्पत्ती सुरू होते. म्हणजे पुढच्या परमाणूचं जीवन सुरू होतं. असं आता उपप्लव हा जो एक भाग दिलेला आहे त्यांनी तो छान आहे बघा. उपप्लव हा दुःखोद्गम हा वृद्धी क्षीणता भावेनं. बघा त्या परमाणूला सुद्धा ह्याला दुःखोद्गम आहे. आता गंमत कशी आहे बघा, इथे छान केलेली आहे. हा चित परमाणूचं वर्णन आहे. हे नुसत्या परमाणूचं नाही आहे. म्हणजे तिकडचे पृथ्वी, आप, तेज, वायू यांचा परमाणू घेतला तर त्याचा विचार वेगळा आहे. तो पदार्थ विज्ञानाचा हा चित परमाणू आहे, ज्याच्यात चैतन्य आहे असा परमाणू आहे. त्यामुळे साहजिकच प्रकृतीचा धर्म त्याला लागलेला आहे. तो जर आहे प्रकृतीचा धर्म तर सुख आणि दुःख हे तिचं कार्य आहे. म्हणून यालाही सुख दुःख असतं. पण आता गंमत, मग याचा अर्थ सुख दुःख कोण व्याख्या काय केलं आहे बघा. मनो अनुकूल वेदनीयम सुखम, मनो प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मनाला अनुकूल वेदना आली की सुख नाचायला लागतो. मला बाबाने पेन दिलं, मला बाबाने पेन दिलं, मित्रांना दाखवत बसतो. पण तेच जर पेन हरवलं तर प्रतिकूल वेदनीयम. अरे चांगलं पेन दिलं होतं प्रेमाने, हरवलं मला ते, काय करू आता, काय सांगू बाबांना. दुःख प्रतिकूल वेदनीयम दुःख. याचा अर्थ असा की चरक सिद्धिस्थानमध्ये त्याने वेगळा विचार मांडला आहे चरकाने, आणि त्याला उदाहरण दिलं आहे. सूर्य जसा आकाशात असतो पण आपल्या किरणाने सभोवतालचा आकाश तो व्यापतो, तसं जिवंत शरीराचे मन आहे. त्या मनाची अशी कल्पना केली सूर्यासारखी, आणि त्याच्यापासून जसे सूर्यापासून किरण तसे मनापासून वृत्ती, आणि या वृत्ती सगळ्या ह्या चित परमाणूपर्यंत येऊन पोचतात आणि त्याला सुख दुःख कळतं. त्या चित परमाणूला सुख दुःख कळतं, कारण त्या वृत्ती ज्या आहे चित्तवृत्ती. आता तिथे चित्तवृत्ती म्हटलं आहे, मनोवृत्ती म्हटलं नाही. बुद्धी मन अहंकार या तिघांच्या संग्रहाला शारदा तिलककारांनी आणि एवन चरक संहितेमध्ये वगैरे किंवा नंतर जे ग्रंथकार भावप्रकाश किंवा रत्नाकर यांनी चित्त म्हटलेलं आहे. मन बुद्धी अहंकार या तिघांना चित्त म्हणून चित्तवृत्ती. त्या वृत्ती म्हणजे वेव जात असतात सारख्या नॉनस्टॉप. झोपेलाही जातात, जागेपणी जातात, अर्धवट बसायचं तरी जातात त्या. तर त्या याच्यामुळे ह्याला दुःखोद्गम होऊ शकतो किंवा सुखोद्गम होऊ शकतो. जर चापून काही अन्न खाल्लं नाही आणि अपचन झालं नाही, त्यानं मी तर माझं एक पुस्तक मी लिहायला एक म्हटलं ना की काय ऑटोबायोग्राफी ऑफ चित परमाणू, त्यात मी लिहिलं की तो हा इतके कंप्लेंट करतो की हा इतकं खात असतो माणूस की त्याचा जो काही रस तयार होतो, त्याचा जो आम होतो, त्या आमाचा लोटाच्या लोटा आमच्यावर येऊन आपटतो. हा आमचा दुःखोद्गम आहे. आणि मग असा आमही याच्यात शिरायला लागतो. हे जे काय नॉर्मल होतं त्याच्यात. तर हा एक भाग तिथे मुद्दाम लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. ते सुखदुःख हे विषय, आणि त्याचे सूर्याच्या किरणाचं उदाहरण दिलं. चरक सिद्धिस्थान अध्याय 9 सूत्र 4. सूर्य गभस्ती यथा अवकाशात मध्ये गभस्ती सूर्य असतो तसा. त्याच्यानंतर या दुःखोद्गमामध्ये वायूची जी कर्म आहे ते मुळात त्यांनी सांगितलेलं आहे. वायू कर्म स्वभावश्य, ते एक स्वभाव म्हणून त्याला त्यांचं काम करावं लागतं. एक वायूमुळे काम करावं लागतं, आणि वायू स्वभावामुळे आणि कर्मामुळे काम करावं लागतं. तर हा जो काय दिलेला आहे तर तिथे त्यांनी दिलं आहे कर्मप्रेरितो वायू. तो वायू जो आहे तो मागच्या जन्मातल्या तुमच्या कर्माने प्रेरित झालेला वायू इथे करतो, आणि म्हणून
ही सेल जर बोलू लागली, हे परमाणू बोलू लागला, तर तो म्हणेल माझं कर्म म्हणून मला फूड टॉक्सिनचा रस मिळाला. फूड टॉक्सिन माहिती आहे आपल्याला, अन्नाची विषारं तयार होतात. तो सुद्धा रस चुकून आत जातो आणि तसला ह्याच्यामध्ये गेला की मग त्याला मॉडर्न नाव देतात टॉक्सिमिया, विषाक्तता झाली. पण हा चित्परमाणू म्हणतो ते माझं नशीब, कारण कर्माने प्रेरित झालेला वायू तिथे ते घेऊन येतो. बाहेरच्या बाहेर विष पडून गेलं तर मग काही हरकत नाही असं. तर हा अशा प्रकारचा उपप्लव त्याला आहे. आता वियोग, जी वस्तू जन्माला आलेली आहे तिला केव्हाला कळतं वृद्धी आणि वृद्धत्व. वृद्धी म्हणजे वाढ, पण याच्यातून वृद्धत्व म्हातारपण हे एक येतंच. जीर्णत्व, काम किती करणार या दृष्टीने जर बघितलं तर हे परमाणू शेवटी काम करून 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 जीर्ण होतात. आणि जीर्ण झाले की मग त्यांच्यामध्ये काय होतं, एक प्रकारची व्हायची प्रक्रिया कमी होते. प्रीणनम जीवनम लेपा ही कार्य कमी होतात. त्यामुळे मग स्निग्धांशही कमी पडायला लागतं याला हळूहळू. स्निग्धांश कमी पडला की वायूचं साम्राज्य वाढत जातं, तेव्हा यांना सुरकुत्या पडायला लागतात बारीक बारीक. आणखी याच्यातलं पण तुकडे काय 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 छोटे परमाणूपेक्षाही सूक्ष्म असे जे हे आहे ते तुकडे पडायला लागतात. आणि मग त्यांच्यात एक प्रकारची अपक्वता, अतिशय पक्वता जी आहे, पक्वतेच्याही पलीकडे म्हणजे जीर्णावस्था ती यायला लागते. आणि मग काय होतं की हे सगळे जे परमाणू आहेत तो काय करतो की याच्यातले जेवढे गुणधर्म आधिरसाकडे पाठवता येतील तेवढे पाठवले जातात. आणि मग हा आधिरस तसाच राहतो. आणि हे जे आहे हा आधिरस दुसऱ्या त्याच्या ह्याच्याकडे जातो. आणि हा जो आहे तो भाग जो आहे तो तिथे पडतो, म्हणजे त्यातलं सगळं पांचभौतिक. म्हणून मग त्याला म्हटलेलं आहे वियोग, की आमच्यामध्ये असणारे हे धातुघटक किंवा हे पुरवठा कमी झाल्यामुळे शेवटी फक्त आमचं हे परमाणूंचं जे बाह्य आवरण आहे कला शुष्क होऊ लागते. आतील रसाचं विभाजन करून दुसरीकडे नेलं जातं आणि पृथ्वी आप तेज वायू या 4 महाभूतांनी युक्त असा तो परमाणू पडतो खाली. त्याला त्याचा मृत्यू असं म्हटलेलं आहे. बौद्धांनी सुद्धा हा भाग दिलेला आहे, क्षणभंगीवाद. क्षणाक्षणाला मनुष्य जगतोय आणि क्षणाक्षणाला मरतोय, ते हेच आहे की इतकं फास्ट चालू असतं की आपल्याला वेळेची गणती करता येणार नाही. या ठिकाणी मगाशी जो एक रेफरन्स पाहिजे होता तो आत्ता मुद्दाम सांगतो की इथे अष्टांग संग्रहकारांनी जरा वेगळा विचार एक मांडलेला आहे. ही जी उत्पत्ती होते आणि वृद्धी या 2 अवस्था, नवीन जो चित्परमाणू तयार होतो तो कसा होतो बघा. त्याने अष्टांग संग्रह चारिस्थान अध्याय 5 सूत्र 95-96 टीका आहे त्याच्यावरती बघा. तेच परमाणवः, ते जे काय चित्परमाणू आहेत ते प्रतिक्षणम, प्रत्येक क्षणाला सजातीय विजातीय, सजातीय आपल्या समान. तर त्याचे जे वर्ग आहेत ते मी पुढे सांगेन. कफवर्ग, पित्तवर्ग, वातवर्ग, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे वर्ग आहेत परमाणूंचे. तर ते सजातीय किंवा विजातीय, विजातीय आले तर काय होतं, संयोग विभागाभ्याम. सजातीय आले तर संयोग होतात, विजातीय आले तर विभाग होतात. शरीरभावेनं वर्तते, हे त्यांचं हे एक शरीरच आहे आणि यांच्या समुदायाला हे आपलं शरीर म्हणतं, मोठं दिसणारं शरीर दृश्यमान. तर हा एक भाग लक्षात ठेवायचा. आणि मग त्याने काय केलं आहे, अन्यथा योवा बाल आस्थित, म्हणजे आता त्यांचं उदाहरण दिलं आहे की सजातीय विजातीय होतं हे कशावरून. कोणीतरी विद्यार्थ्यांना प्रश्न करला, तुम्ही म्हणता सजातीय परमाणू येतात वाढतात आणि विजातीय आले तर जातात दूर,
आणि ते कमी होतं, वाढतं किंवा कमी होतं. कशावरून? तर ते म्हणत आहेत जे लहान बाळ असतं ते पुढे हळूहळू कुमार होतं, कुमाराचं युवा होतं आणि युवाचं तरुण होतं, तरुणाचं प्रौढ होतं आणि प्रौढाचं वृद्ध होतं. या प्रक्रिया काय आहे? टीकाकारांनी काढलेले आहे बघा. कित्येक परमाणूंचे जे बदल आहेत त्याच्यामुळे या सगळ्या अवस्था प्रकृतीच्या अंडर घडतात. अजून एक, तेषां संयोग विभागे परमाणूनां कर्मप्रेरितो वायू कारणं. त्या परमाणूंचा संयोग विभाग, आता हे सजातीय परमाणू आले तर हा चित परमाणू वाढत राहील, चांगलं चांगलं तुष्टी पुष्टी येईल. पण कर्मप्रभावाने विजातीय परमाणू आला कुठला तरी इथे, याच्या भाषेत पण कॅन्सरस वगैरे म्हणू, हे त्याच्यातले घटक काहीतरी आले इथे, तर मात्र मग त्याच्यावर आक्रमण होतं. कर्मप्रेरित वायू कारणम, त्याच्या सुखाला आणि दुःखाला कारण कोण आहे? तर कर्मप्रेरित वायू आहे. कर्मचोदित वायू अशात, कर्माने प्रेरित झालेल्या वायूमुळे संयुक्त हा परमाणवा, संयुक्त झालेले परमाणू कार्यद्रव्यम आरभते. कार्यद्रव्य म्हणजे माणसाचं शरीर हे कार्यद्रव्य आहे आणि परमाणू हे कारण आहे. कार्यद्रव्य आरभते आणि आणि त्यांनी दिलं कसं होतं? द्वेणुकादी रूपेनं, एकाचे 2, 2चे 4, 4चे 6, 6चे 8 अशा पद्धतीने होत जाते हे सगळं द्वेणुकादी रूपेनं क्रमेण. वायू कारणात एवच परमाणूंना विभागात संयोग विनाशेनं कार्यद्रव्य विशेषा, आणि वियोग झाला तर त्याचा हे जे कार्यद्रव्य त्याचा विनाश होत जातो, असं अष्टांग संग्रहकारांचं म्हणणं आहे. रस हाच आत्मा आहे, आदिरस जो मूळ आहे तो, हा कधीही संपत नाही, काही नाही, तो ओजस्वरूप असतो मुळात.